सावी बेरे। ये दो टीम आज पहला मुकाबला इन दो टीमों के बीच में। अगली गेंद रघुनाथ कास्कर की। इस बार बैकफुट पर खेला शॉट मिड विकेट पर फील्डर गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर रोहित मांद्रेकर दिखाई देते हुए फील्डिंग करते हुए। विकेट के पीछे प्रवीण सावंत। आगे निकले थे, गेंद के लाइन से बीट हुए इस बार और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। स्कोर रुका हुआ 4 पर बिना किसी नुकसान से। आज दूसरे दिन रात की शुरुआत होती हुई मैदान पर थोड़ी सी चर्चा हुई दोनों बल्लेबाजों के बीच में और एक बार फिर से पुष्पराज स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। इस बार थोड़ा सा एक हाथ से बल्ला छूटा लेकिन बहुत अच्छा शॉट। वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। पहला विकेट, स्कोर रुका हुआ 8 पर 1 विकेट के नुकसान पर और प्रजोत का साथ देने के लिए नए बल्लेबाज मैदान पर। नए बल्लेबाज श्रीराम वेरेनेकर। आते आते एक बड़ा शॉट मिड विकेट बाउंड्री पर हवाई फायर और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। 6 रन के साथ स्कोर पहुंचा 14 पर। पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे मिनट्स 25 मिनट का समय है। बल्लेबाज जब आउट होगा तो बल्लेबाज को अंदर 1 मिनट से पहले जाना है। यह भी बिल्कुल आप नोट कीजिए। पहला ओवर 14 रन 1 विकेट पर और गेंदबाजी में परिवर्तन। ऋषिकेश आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। आते आते एक बड़ा शॉट श्रीराम के बल्ले से। अब स्ट्राइक पर है प्रजोत जो लेफ्ट हैंडर बैटर और बॉलिंग मार्ग पर ऋषिकेश। दूसरे ओवर की शुरुआत, पावर प्ले समाप्त हुआ पहले ओवर का। अच्छी गेंद, आगे निकलकर गेंद को ड्राइव किया। इस बार ऑफ साइड पर मिड ऑफ पर फील्डर अपना खाता खोला। इस सिंगल के साथ 1 रन मिला स्कोर के खाते में और सिंगल के साथ स्कोर भी पहुंचा 15 पर। 15 रन 1 विकेट के नुकसान पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर।
बांदेश्वर क्रिकेटर्स शिवोली क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई। दो बहुत अच्छे टीम है, बैलेंस टीम है, अच्छी गेंदबाजी भी है, फील्डिंग भी है बांदेश्वर क्रिकेटर्स टीम की। शॉट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर, कट करना चाहते थे ऑफ साइड पर, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं रहा और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। ऑफ साइड पर एक शॉर्ट थर्ड मैन है, एक गली कवर पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, एक वाइडेस्ट लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, शॉर्ट फाइन लेग। ओ ये गेंद देखने का मिस टाइम शॉट, अपने फॉलो थ्रू में गेंद के नीचे आते ऋषिकेश सफलता हासिल करते हुए दूसरा विकेट चला गया टीम का। डीजे जाते हुए मैदान पर अक्षय, दो विकेट खोती हुई बांदेश्वर। एक शुरुआत बहुत अच्छी रही थी, शुरू में दो चौके लगाए थे पुष्पराज ने और उनके बाद श्रीराम ने भी एक छक्का लगाया। मैदान पर प्रज्योत एक पर और प्रज्योत का साथ देने के लिए अक्षय न्यू बैटर। ऋषिकेश अपने बॉलिंग मार्ग पर। आड़े बल्ले से खेला इस बार ऑन साइड पर गेंद को, वाइडेस्ट लॉन्ग ऑन पर लगभग काउ कॉर्नर पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया। दोनों बल्लेबाजों ने अपना खाता खोला। अक्षय ने एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 16 पर 2 विकेट के नुकसान पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर। अब स्ट्राइक पर प्रज्योत, स्क्वायर लेग पर फील्डर नहीं, बिल्कुल थोड़ी आगे गिरी गेंद, कोशिश ही रही थी। एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और जब तक गेंद को उठाते फील्ड करते 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 18 पर पहुंचा। कल एक बेहतरीन कैच देखने को मिला था एक ही हाथ से, 2 बेहतरीन कैच, 2 बेहतरीन कल के दिन में कैच देखने को मिले पहले दिन में। 18 रन 2 विकेट के नुकसान पर। खेल जारी है दूसरे ओवर का, 6 ओवर का मैच है। चौथा ओवर होगा जो बेटकर ओवर। मैदान पर अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ सर सदगिरी नाइक और उन्हीं के साथ पुण्या पालकर और उन्हीं के साथ सर वामन मयेकर। बेहतरीन शॉट मिड विकेट पर, कमेंट्री बॉक्स से पीछे गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। डीजे परिवर्तन, प्रवीण सावंत आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। इस बार अपेश खेला तो थोड़ा सा कवर पर फील्डर है, ओ कैच छूटा।
मौका मिला था कैच का, लेकिन कैच को पकड़ नहीं पाए और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 25, 25 रन पर 25 पर पहुंचा टोटल स्कोर, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर जारी है। प्रवीण सावंत अपने बॉलिंग मार्ग पर, अक्षय बल्लेबाजी कर रहे 2 पर, प्रज्योत एक छक्का लगा चुके 9 पर, सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। इस बार बैकफुट पर कट किया, बहुत ही खूबसूरत के साथ शॉट, कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद, 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे 29 टोटल स्कोर 29 पर पहुंचा। बांदेश्वर क्रिकेटर शिवोली क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई। अल्टी पल्टी, लेकिन बहुत अच्छी गेंद, कोई खास समझ नहीं पाए गेंद के बारे में। विकेट कीपर गेंद को फील्ड करते, कलेक्ट करते अंबाजी, और वापस एक बार प्रवीण अपने बॉलिंग मार्ग पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक जोरदार अपील, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, लेकिन लगातार 2 गेंदों पर बीट हुए सामने स्ट्राइक पर बल्लेबाज। एक चौका, एक छक्का, 13 पर खुद के व्यक्तिगत प्रज्योत, 2 पर बल्लेबाजी कर रहे अक्षय। फिर से बैकफुट पर, ऑन साइड पर, मिड विकेट पर एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुए, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्ट्राइक पर प्रज्योत, नॉन स्ट्राइकर एंड पर अक्षय, जो 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, और स्कोर रुका हुआ 29, लॉस ऑफ 2 विकेट, 29 रन 2 विकेट पर। सामने इस बार गेंद फील्ड होती हुई, विकेट कीपर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। लगभग 10 रन के साथ चल रही है बांदेश्वर क्रिकेटर शिवोली क्रिकेट टीम। 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर की समाप्ति के बाद 29 लॉस ऑफ 2 विकेट, 29 रन 2 विकेट पर। चौथा ओवर, आने वाला ओवर जो बेतकर ओवर, और अंपायर का भी इशारा होगा उस ओवर के साथ, बेतकर ओवर में, और देखना होगा मैवरिक्स मांद्रेम क्रिकेट टीम की ओर से गेंदबाजी के लिए कौन आते हैं उस ओवर में। खुद का दूसरा, टीम का चौथा ओवर लेकर ऋषिकेश अपने बॉलिंग मार्ग पर। सामने अक्षय 2 पर, बेतकर ओवर की शुरुआत। पहली गेंद डॉट गेंद, विकेट कीपर के पास, एक डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई ऋषिकेश की। बहुत ही बेहतरीन कल क्रिकेट देखने को मिला, शानदार बल्लेबाजी, गेंदबाजी, फील्डिंग भी देखने को मिली कल। एक यॉर्कर लेन की गेंद हल्के से चॉप किया, बहुत अच्छा शॉट, कवर पॉइंट बाउंड्री पर। आउटफील्ड बहुत तेज है, बहुत अच्छी फील्डिंग। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे, और जब तक गेंद को फील्ड करते, बहुत अच्छी फील्डिंग, 2 रन बचाए अपने टीम के लिए, और स्कोर आगे बढ़ा 31 रनों पर, 31 लॉस ऑफ 2 विकेट।
बॉलिंग मार्ग पर ऋषिकेश, सामने अक्षय उनकी गेंदबाजी का सामना करते हुए चलता हुआ चौथा ओवर जो बेहतर ओवर। यह बढ़िया शॉट इस बार अपेश खेला, इस बार बहुत ही बेहतरीन शॉट और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। डीजे बहुत ही बेहतरीन शॉट अक्षय के बल्ले से सामना कर रहे आने वाली अगली गेंद का। इस बार गैप में गेंद, काउ कॉर्नर पर दो फील्डर है गेंद के पीछे, लेकिन गेंद उनसे पहले निकली, बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे टोटल स्कोर 41, लॉस ऑफ 2 विकेट। और एक बेहतरीन शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन की तरफ। देखना पड़ेगा 4 या 6 का इशारा अंपायर का, और सिक्सर 6 रन के लिए। डीजे ऋषिकेश अपने बॉलिंग मार्ग पर, सामने अक्षय, मिले हेलीकॉप्टर शॉट, फिर से एक बार बेहतरीन शॉट, गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर मिले 4 रन। इन 4 रन के साथ बांदेश्वर क्रिकेट शिवोली क्रिकेट टीम के 50 रन पूरे होते हुए टोटल उनका पहुंचा 51 पर पहुंचा। थोड़ा सा महंगा ओवर जो चौथा ओवर ऋषिकेश का, 2 छक्के लगे, 2 चौके लगे, 22 रन बने इस ओवर में। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और चौथे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 51 रन, 2 विकेट पर। आने वाले 2 ओवर 12 गेंदों का खेल बाकी है और देखना होगा गेंदबाजी में क्या परिवर्तन होता है मैवरिक्स मांद्रेम क्रिकेट टीम की ओर से। पांचवें ओवर में गोकुलदास आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर, शानदार बल्लेबाजी की। बेहतर ओवर में अक्षय ने धुआंधार बल्लेबाजी की, 2 चौके 2 छक्के लगाए, एक ठीक ठाक स्कोर बोर्ड पर खड़ा कर दिया अपने टीम को बांदेश्वर क्रिकेटर्स। और 5वें ओवर की शुरुआत गोकुलदास सामने दूर वाले चोर से और उनकी गेंदबाजी का सामना करेंगे लेफ्ट हैंडर बैटर प्रजोत। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद आके शरीर पे टकराई, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। लेग बाइज का इशारा अंपायर का, लेग बाइज के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर में, 1 रन के साथ स्कोर पहुंचा 52। आने वाला मैच होगा इस मैच के बाद सिद्धेश्वर मल्लिकार्जुन सुरला और भूमिका 11 कांड का। बावन पर पहुंचा टोटल स्कोर 2 विकेट पर। ओ शॉट ऑन पुल, मिड विकेट बाउंड्री पर हवाई फायर, सिक्सर 6 रन के लिए। डीजे लेफ्ट आर्म ओवर द विकेट, विकेट कीपर के हाथों से थोड़ी सी गेंद छूटी, वाइड बॉल का इशारा, ऑफ स्टंप से बाहर गेंद, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में वाइड बॉल के साथ। गोकुलदास लेफ्ट आर्म ओवर द विकेट, एक 10-12 कदमों के रनअप के साथ। सामने बल्लेबाज है अक्षय।
इस बार थोड़े से बाहरी किनारा लेते हुए गली पर फील्डर, लेकिन जब तक गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन और मिल गया स्कोर के खाते में। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज, लेफ्ट आर्म गेंदबाज। ओ बेहतरीन शॉट, इस बार गेंद चली गई 6 रन के लिए। डीजे लगातार 5 डॉट गेंद के बाद प्रजोत के बल्ले से एक बेहतरीन छक्का लगा। मिले 6 रन और स्कोर के खाते में। बांदेश्वर क्रिकेटर शिवोली क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रहे मैदान पर। एक अच्छा स्कोर दिखाई देता हुआ स्कोर बोर्ड पर। और बॉलिंग बार पर गोकुल दास, जो लेफ्ट आर्म राउंड विकेट लेफ्ट हैंडर के लिए। सिंगल बनेगा। स्क्वायर लेग पर फील्डर आते, गेंद को उठाते फील्ड करते। एक रन इसी बीच में पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा। टोटल 67 पर पहुंचा टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर। 67 लॉस ऑफ 2 विकेट। शॉर्ट ऑन बॉल, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई 6 रन के लिए। थे 5वें ओवर में फिर से एक बार 22 रन बने और 5 ओवर 73 लॉस ऑफ 2 विकेट। रोहित आ चुके, रोहित मांद्रेकर बॉलिंग बार पर। लास्ट ओवर एक अच्छा स्कोर बांदेश्वर क्रिकेटर शिवोली क्रिकेट टीम। छठा ओवर आखिरी ओवर और इस ओवर के छोटे से ब्रेक में टॉस होगा आने वाला मैच का। भूमिका 11 कांडका और सिद्धेश्वर मल्लिकार्जुन सुरला आने वाला मैच। रोहित मांद्रेकर अपने बॉलिंग मार पर। और रोहित का स्वागत किया एक बिल्कुल बड़े शॉट के साथ। सिक्सर। डीजे 79 पर पहुंचा। 79 एक अच्छा टोटल बांदेश्वर क्रिकेटर शिवोली क्रिकेट टीम बल्लेबाजी में। आखिरी ओवर का खेल। रोहित मांद्रेकर अपने बॉलिंग मार पर आने वाले मैच के लिए कॉल कर रहे भूमिका 11 कांडका और सिद्धेश्वर मल्लिकार्जुन सुरला। छोटी गेंद खेला इस बार ऑन साइड पर, मिड विकेट पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल पूरा किया। 80 पर पहुंचा टोटल स्कोर। तीसरे विकेट के लिए बहुत ही शानदार साझेदारी। 2 बल्लेबाज वापस, पुष्पराज और श्रीराम, लेकिन अक्षय और प्रजोत शानदार बल्लेबाजी करते हुए स्कोर टोटल 80 पर पहुंचा। डे नाइट की यह प्रतियोगिता बेतकर ट्रॉफी पर्व पहला ऑल गोवा पंचायत और म्युनिसिपैलिटी टीम हिस्सा लेती हुई ऑन साइड पर खेलना चाहते थे। विकेट कीपर निकले, रनआउट का मौका। जी आउट। रनआउट का मौका मिला, विकेट चला गया, लेकिन शानदार साझेदारी, बहुत अच्छी बल्लेबाजी। तीसरा विकेट वापस। डीजे
आपकी टीम लिस्ट और टॉस के लिए दोनों टीम कैप्टन आइए। बहुत शानदार बल्लेबाजी, 12 गेंदों का सामना किया, 36 रन बनाए। ये गेंद ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा। 36 रन पर आउट हुए अक्षय, शानदार बल्लेबाजी की। और उनके आउट होने के बाद प्रहलाद फाइन लेग पर, इस बार बहुत ही बेहतरीन शॉट और गेंद चली गई डीप फाइन लेग बाउंड्री पर 4 रन के लिए डी से। बहुत अच्छी बल्लेबाजी की, 4 छक्के लगाए, 2 चौके लगाए और सामने प्रजोत भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार फिर से एक बड़ा शॉट, छोटी गेंद मिली, स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए डी से। पांचवें ओवर में बने 22 रन। अच्छा शॉट, सिंगल बनेगा, देखना होगा। दूसरे रन के लिए कोशिश हो रही है मैदान पर, रनआउट का मौका, जी आउट, तो एक ही रन मिलेगा स्कोर के खाते में। 3 ओवर में बिल्कुल ठीक ठाक थी मैवरिक्स मांद्रेम क्रिकेट टीम, लेकिन चौथे ओवर में 72 ओवर में 22 रन, पांचवें ओवर में बने 22 रन और आखिरी ओवर में भी 2 छक्के लगे रोहित मांद्रेकर की गेंदबाजी पर। तो टोटल 6 ओवर का खेल समाप्त हुआ और 6 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 92, 92 रन और 93 यानी 93 रनों का लक्ष्य मैच को जीतने के लिए। शानदार बल्लेबाजी, 12 गेंदों में 36 रन बनाए अक्षय ने और प्रजोत ने भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। तीसरे विकेट के लिए एक बड़ी साझेदारी बनी दोनों बल्लेबाजों के बीच में। तीसरे विकेट में 4 छक्के लगाए, 2 चौके लगाए। को जीतने के लिए बनाने पड़ेंगे 93 यानी 93 रन। शानदार बल्लेबाजी की प्रजोत ने, अक्षय ने। एक तीसरे विकेट के बीच में बड़ी साझेदारी भी बनी और एक बड़ा टोटल खड़ा कर दिया है। अच्छा विकेट है, देखना होगा मैवरिक्स मांद्रेम क्रिकेट टीम किस तरह से बल्लेबाजी करती है। आने वाला मैच हो रहा है भूमिका 11 कांडका और भावेश स्पोर्ट्स साइश 11, इन 2 टीमों के बीच में। लेकिन उससे पहले एक बार फिर से जुड़ जाते हैं दूसरी इनिंग के साथ। कमेंट्री बॉक्स में आवाज सुमित कारसेकर की।
हॅलो, धन्यवाद अशोक नाईक सर. आपण पाहतोय बेतकर ट्रॉफी 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा अद्वितीय सोहळा. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि गोवा राज्यातील दिग्गज संघ आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. सर्व क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण यूट्यूबवरती पाहू शकतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील जे सर्व क्रीडा रसिक अगदी आपल्या घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत. बेतकर ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेदरम्यान आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील या सकाळच्या सुंदर अशा सत्रातील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही दिग्गज संघादरम्यान पाहतोय. मॅव्हरिक्स माद्रेम क्रिकेट संघाने सकाळच्या सत्रातील पहिला सामना टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बांदेश्वर क्रिकेटर्स शिवोलीम क्रिकेट टीमने बॅटिंग करत असताना या 6 षटकात 92 रन 92 धावा धावपलकावरती उभ्या केल्यात. 93 रनचं टार्गेट मॅव्हरिक्स माद्रेम क्रिकेट टीम समोर आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग बॅटर्स बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकी एंडला आपण पाहतोय अंबाजी. अंबाजी आणि त्याचबरोबर राजेश गावडे बॅटिंगसाठी ओपनिंग बॅटर्स म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बांदेश्वर क्रिकेटर्स शिवोलीम क्रिकेट टीम कडून पावपेचं पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती. बॉलिंग मार्कवरती प्रल्हाद पाहायला मिळेल. पावपेचं हे षटक पहिल्या ओव्हरसाठी प्रल्हाद आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग 93 रन धावा डिफेंड करायच्या आहेत शिवोलीम क्रिकेट टीमला. सामना जर पाहिला तर दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण कारण नॉकआउटचे प्रत्येक सामना आपण पाहतोय. पहिला बॉल राईट अप ऑन द विकेट राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जात असताना पुल करण्याचा प्रयत्न प्रल्हादच्या विरोधात अंबाजी यांच्याकडून परंतु डॉट बॉलने सुरुवात होईल या ओव्हरची. 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग माद्रेम क्रिकेट टीमसाठी आपण पाहतोय या पहिल्या सामन्यात या पहिल्या लढती दरम्यान या सकाळच्या सुंदर अशा सत्रात. कटचा फटका पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक फील्ड करताय 30 या सर्कलच्या आतमध्ये परंतु एक धाव मिळेल आणि या सिंगलने टीमची आणि त्याचबरोबर वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जातं या धावपलकावरती. पहिलाच बॉल प्रल्हादचा जर पाहिला तर अगदी वेगवान चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली या ओव्हरची आणि त्यानंतर सिंगल स्ट्रायकी एंडला पण पाहतोय राजेशनं पुढे टाकलाय मोठा फटका ऑन साइडला लॉंग ऑनला परंतु फटका फसलाय. ताकद अपुरी डीप लॉंग ऑनला सेव्हन्स मध्ये पकडलाय कॅच. पहिली विकेट गमावली आहे माद्रेम क्रिकेट. डगआउटचा देखील शिकार 1-1 या धावपलकावरती. राजेशचा प्रयत्न की मोठा फटका खेळावा पावपेचं षटक परंतु डीप लॉंग ऑनला गोपाळ बाद झालेत. माफी असावी गोपाळ सलामीसाठी मैदानात होते आणि वन डाऊन बॅटर म्हणून राजेश मैदानात दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. गोपाळचा प्रयत्न पहिलाच बॉल फेस करत असताना मोठा फटका बिग हिट खेळण्याचा परंतु विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय गोलंदाज प्रल्हाद याने. एक चांगला झेल पाहायला मिळाला. एक चांगला झेल संपादन केला लॉंग ऑन फिल्डरने. 1-1 बाद ही स्थिती आता धावपलकावरती. 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग स्ट्रायकी एंडला राजेश. शॉर्ट पुलचा फटका मिस टायमिंग स्पेलिंगला फटका खेळला परंतु डॅडीकडे जर पाहिलं तर जोपर्यंत चेंडू फील्ड करण्यात आलाय सिंगल मिळेल आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 2 धावा 1 गडी बाद या धावपलकावरती. 2 रन लॉस ऑफ 1 विकेट. सिंगल स्ट्रायकी एंडला पुन्हा एकदा तयार असेल अंबाजी. हो यावेळी चांगला फटका खेळल्यास बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर तैनात पाहायला मिळतात. प्रोटेक्शन तैनात सिंगल मेल
आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 3 रन लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्या षटकात नक्कीच गोलंदाजावरती थोडंसं जर पाहिलं तर दडपण असते, कारण पॉवर प्लेच्या षटकात 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन 30 सर्कलच्या बाहेर, आणि अशा स्थितीमध्ये एका जबाबदारी षटकादरम्यान चांगली गोलंदाजी, अप्रतिम हे षटक. चेंज ऑफ पेस, परंतु फटका जर पाहिला तर पुलचा मिड विकेटला खेळ आहे. फटका देखील फसला आहे डीप मिड विकेटला. सेफ हँड्स मध्ये झेल पकडलाय. अजून एक विकेट माद्रेम क्रिकेट टीम साठी गमावले आहे. राजेश या बाटडे 1 या धावसंख्येवरती राजेश डगआउटचा शिकार. बॅक टू दी पवेलियन. 2 बाद. टीमची धावसंख्या 3 रन या स्कोर बोर्डवरती. कॉल करतोय भूमिका 11 कानका आणि त्याचबरोबर भावेश स्पोर्ट साईश 11 सुरला. बोथ कॅप्टन आय रिक्वेस्टेड प्लीज कम फॉर द टॉस. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित मांजरेकर नॉन स्ट्राईक इनला. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर दरम्यान कमालीची गोलंदाजी. विकेट 2 मिळवल्यात आपल्या टीमसाठी प्रल्हाद याने आणि फक्त 3 धावा खर्च करणारं पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होतोय. 93 रनच्या टार्गेटला डिफेंड करत असताना, रोखत असताना सुरुवात नक्कीच खूप चांगली म्हणावी लागेल बांदेश्वर क्रिकेटर्स शिवोलीम क्रिकेट टीम कडून. दुसऱ्या ओव्हरसाठी आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय शिवोलीम क्रिकेट टीम कडून. प्रज्योत गोलंदाजीसाठी. राईट हँडर बॅटर स्ट्राईक इनला. अंबाजी पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा सिग्नल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिरिक्त धावाने टीमची धावसंख्या 4 धावा 2 बाद या धावफलकावर. प्रज्योतचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिच केलाय. व्हाईट बॉलने सुरुवात केली. अतिरिक्त धावा पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो अंबाजी यांना. लोअरफुल टॉस चेंडू मिस्टावी फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 30 या सर्कलच्या आतमध्ये अजून एक सोपा झेल. विकेटचं पतन. अंबाजी सलामीचा आघाडीचा बॅटर यावेळी परतेल माघारी. बॅक टू दी पवेलियन. 3rd विकेट डाऊन. 4 रन स्कोर बोर्डवरती. 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना मॅव्हरिक्स माद्रेम क्रिकेट टीम. माद्रेम क्रिकेट टीम कॅप्टन आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. माद्रेम क्रिकेट टीम आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू रोखण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर अंतिम क्षणात अगदी फुटबॉल प्रमाणे चेंडू पायाने अडवलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 6 रन लॉस ऑफ 3 विकेट. केले फिंगर रोल केले होते. मोठ्या फटक्याचा प्रयत्न बॅटर नवनाथ यांचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होता. शरीरावरती चेंडू आदळतोय. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने टीमची धावसंख्या देखील स्थिरावली आहे धावफलकावरती 6 रन. कटचा फटका पॉइंटला खेळ. डीप पॉइंटला आहेत क्षेत्ररक्षक. प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल मेल 7 रन स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. या सिंगल बरोबरच 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मैदानात करतोय
मॅव्हरिक्स माद्रेम क्रिकेट टीम सुरुवात जर पाहिली तर नक्कीच खराब म्हणावी लागेल, कारण विकेट एकामागोमाग एक गमावल्यानंतर तो दबाव आता नवीन बॅटरवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला रोहित. यावेळी मोठा फटका ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. पहिला षटकार या डावातील रोहितच्या बॅटमधून एक हिट मैदानात आलाय प्रल्हादच्या अगेन्स्ट. रोहित आणि हिटिंग मैदानात बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉलसाठी तयार असेल. यावेळी खराब चेंडू डाऊन लेग स्टंप डाव्याशीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. स्पेअरचा इशारा वाईड बॉल आणि या वाईड बॉलने टीमची धावसंख्या 14 रन. लॉस ऑफ 3 विकेट. मॅव्हरिक्स माद्रेम क्रिकेट टीमसाठी सुरुवात चांगली होणं खूप महत्त्वाचं होतं, कारण 93 रनच्या टार्गेटचा आपण पाठलाग करतोय. क्रिकेटमध्ये संयम आणि आक्रमकता हे खूप महत्त्वाचे असतात, परंतु चांगल्या चेंडूला संयम दाखवावा आणि खराब चेंडूवरती मोठे फटके खेळावे हे क्रिकेटचं परिसूत्र ज्यावेळी अवलंबलं जातं त्यावेळी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग देखील सोपा बनतो आणि धावांचा पाठलाग करत असताना ते क्रिकेट देखील खूप महत्त्वाचं. परंतु यावेळी पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा आक्रमक फटका. बेतकर ट्रॉफीचा हा दणदणीक षटकार मैदानात रोहितच्या बॅटमधून. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 20 रन. लॉस ऑफ 3 विकेट. प्रल्हादचं पहिलं षटक जर पाहिलं तर प्रल्हादने पहिल्या ओव्हर दरम्यान 2 विकेट मिळवत असताना फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या, परंतु दुसऱ्या षटकात प्रज्योत महागडा ठरतोय. 17 धावा तब्बल खर्च करण्यात आल्या. विकेट पहिल्याच बॉलवरती जरूर मिळाली, परंतु त्यानंतर या षटकाची सांगता जर पाहिली तर 2 बिग हिट रोहितच्या बॅटमधून. 20 रन स्कोरबोर्डवरती. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कम्प्लीट 2 ओव्हर्स. आणि तिसऱ्या ओव्हर दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती प्रल्हाद हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल असेल प्रल्हादचा आणि टीम कडून तिसऱ्या ओव्हरसाठी तो सज्ज असेल. स्ट्राईक एंडवरती नवनाथ. हो, चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न सरळ बॅटने, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तोडलाय प्रल्हादने. डॉट बॉलने सुरुवात केली. या तिसऱ्या ओव्हर दरम्यान टीमची धावसंख्या 20 रन. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच आता जर पाहिलं तर टार्गेट आणि बॉल मध्ये अंतर वाढवताना पाहायला मिळेल आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण करत असताना बॉलर प्रल्हाद. पुढे टाकलाय. समोर फटका जरूर खेचलाय, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर तैनात. सेफ हँड्स मध्ये कॅच पकडतायत. विकेटचं पतन. नवनाथ देखील बॅक टू दी पवेलियन माघारी परतेल. डगआउटच्या दिशेने चौथा धक्का बसलाय. अजून एक विकेट मैदानात. वैभव बॅक टू दी पवेलियन. 5th विकेट डाऊन. 20 रन स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय.
नेक्स्ट मॅच साठी आपण कॉल करतोय पुन्हा एकदा बोथ कॅप्टन भूमिका 11 कानका आणि त्यांच्या विरोधात भाव्यांश स्पोर्ट साईश 11 सुरला. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर एक फटका पुन्हा एकदा विकेटची संधी असेल आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक फील करत होते झेल खाली येत आहेत. विकेट नंबर 6 बॅक टू दी पवेलियन. टीमची धावसंख्या 20 लॉस ऑफ 6 विकेट. विनंती असेल भाव्या स्पोर्ट्स साईश 11 सुरला क्रिकेट टीम कॅप्टन टॉस साठी आपण या. विनंती असेल माद्रेम क्रिकेट टीम आपण एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सुरला क्रिकेट टीम लास्ट कॉल. सुरला क्रिकेट टीम लास्ट कॉल. भूमिका 11 काणका कॅप्टन उपस्थित असा नाहीतर आम्ही त्यांना टॉस दितलो. लास्ट कॉल सुरला क्रिकेट टीम. नवीन बॅटर मैदानाच्या आत नो स्ट्राईक की एंड वरती आपण पाहतोय. माधुरम क्रिकेट टीम आपला जो फलंदाज बाद झालाय एखादा आपण खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हलक्या तरी फटका खेळ आहे गलीच्या दिशेने सिंगल परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार रोहितच्या बॅट मधून. बेतकर पॉवर प्ले ओव्हरचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. पहिल्याच बॉल वरती सिंगल आणि या सिंगल टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावरती 26 लॉस ऑफ 6 विकेट. रोहित स्ट्राईक एला आपण पाहतोय. वेगवान चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर ऑन साइडला परंतु डाऊन द लेग स्टंप डाव्याष्टीच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉलचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि या व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 26 7 रन लॉस ऑफ 6 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पुष्पराज राईट अप ओव्हर द विकेट असेल. नेक्स्ट बॉल स्ट्राईक एला रोहित. ओ यावे हाफ ट्रॅकर चेंडू पुलचा फटका मिड विकेट क्षेत्रात चेंडू डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बेतकर ट्रॉफीचा हा क्रॅकिंग षटकार रोहितच्या बॅटमधून येत असताना मैदानात पाहायला मिळतोय. पहिला सामना
93 रनच्या टार्गेटचा पाठलाग आणि दुसऱ्या इनिंग दरम्यान माद्रेम क्रिकेट टीमसाठी विकेट ते गमावल्यानंतर जर पाहिलं तर कुठेतरी डोकेदुखी देखील म्हणावी लागेल, परंतु रोहित आपल्या टीमसाठी मैदानात लढतोय. रोहितच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर या इनिंग मधील हा तिसरा षटकार. टीमची धावसंख्या 33 फॉर 6. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका, क्रॉस बॅटेड पिकअप फटका मिड विकेटला. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 37 रन, 37 धावा धावपलकावर. बेतकर पॉवर प्ले ओव्हर ज्यामध्ये सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 या सर्कलच्या आतमध्ये. आणि या षटकादरम्यान चांगली फटकेबाजी, 2 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये. रोहितच्या बॅटमधून आले 1 षटकार आणि त्यानंतर चौकार मिड विकेटच्या क्षेत्रात. डंबा देखील आता तैनात झालेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 37 येणाऱ्या 15 चेंडूवरती अजूनही विजयासाठी 56 धावांची आवश्यकता. मोठा फटका, बिग हिट केलाय, समोर खेळाय, वाईडिश लॉंग ऑनला चेंडू पाठवलाय प्रेक्षक वर्गात. स्टॅन ऑन डिलिव्हर. बेटकर ट्रॉफीचा ब्रँडेड क्रॅकिंग अफलातून षटकार रोहितच्या बॅटमधून. रन, 43 धावा धावपलकावरती. बेतकर पॉवर प्ले ओव्हर दरम्यान जे मोठे फटके येणं खूप महत्वाचं होतं या धावांचा पाठलाग करण्यासाठी. रोहितच्या बॅटमधून आक्रमक क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट. गोलंदाज पुष्पराज याच्या विरोधात काउंटर अटॅक केलाय. षटकार, चौकार, त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळाय, चेंडू हवेत, लॉंग ऑफला. प्रयत्न जरूर होते परंतु टायमिंग आणि त्याचबरोबर ताकद, त्याचं टायमिंग साधत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी. अजून 1 षटकार. रोहितची पॉवर हिटिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच टीम मध्ये तो जोश निर्माण करणारी. 6 रन, टीमची धावसंख्या 49 रन, 49 धावा धावपलकावर. रोहितच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर 5 षटकार आणि 2 चौकार. सर्व धावा जर पाहिल्या तर बाउंड्रीजने आल्यात. स्पेलिंगला फटका गॅप मध्ये आहे आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. अंतिम चेंडूवरती धावा मिळत आहे 4. चौकार रोहितच्या बॅटमधून आणि या चौकाने बेतकर पॉवर प्लेचं षटक होते समाप्त. टीमची धावसंख्या 53 रन, लॉस ऑफ 6 विकेट. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 53 रन, लॉस ऑफ 6 विकेट. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी करायचे आहेत 40 धावा या सामन्यादरम्यान. मॅव्हरिक्स माद्रेम क्रिकेट टीमला 12 बॉल रिक्वायर्ड 40 रन्स टू विन. रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी लढतोय आणि क्रिकेटच्या मैदानात ज्या ज्या वेळी आपण उतरतोय त्यावेळी मेहनत, कष्ट आणि संघर्ष करणं हे यशाचं सूत्र आहे. आणि तेच यशाचं सूत्र आता जर पाहिलं तर अंगी बाळगत असताना चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये रोहित आपल्या टीमसाठी करतोय. त्याची साथ देत असताना कृष्णा स्ट्रायकिंग इनला. 5व्या ओव्हरची सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण 5व्या ओव्हर दरम्यान पाहतोय अक्षय हा गोलंदाज असेल या स्लॉक ओव्हर दरम्यान. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा समोर फटका खेळाय. वारिस लॉंगोला चेंडू ट्रॅव्हल करतोय सिंगल मेन आणि या सिंगल टीमची धावसंख्या 54 रन. सिंगल स्ट्राइक रोटेट केलाय. रोहितला जर पाहिलं तर नक्कीच येणारे सर्व चेंडू खेळणं हे खूप महत्वाचं असेल कारण रोहित मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. त्याला बॉल यावेळी जर पाहिला तर फुटबॉल प्रमाणे दिसतो आणि त्याच्या बॅटमधून जे मोठे फटके आलेत त्या मोठ्या फटक्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 54 रन. 11 चेंडू 39 धावा. अक्षय राईट अप ओव्हर द विकेट असेल. तो यावेळी जर पाहिला तर थोडंसं रनअप मध्ये तो बिघाड पाहायला मिळाला आणि योग्य षटक स्वतःला थांबवलाय देखील. रिधम चुकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती अक्षय तयार असेल. नेक्स्ट बॉल साठी रोहित स्ट्रायकिंग इनला. हाफ ट्रॅकर चेंडू हुकचा फटका बॅकवर्ड स्पेलिंगला खाली क्षेत्र
चेंडू जाईल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी बेतकर ट्रॉफीचा हा चौकार. रोहितच्या बॅटमधून अक्षयच्या अगेन्स्ट येत असताना टीमची धावसंख्या 58 रन, लॉस ऑफ 6 विकेट. चेंडूवरती 46 धावा रोहितच्या बॅटमधून आल्यात आणि या 46 जर धावा पाहिल्यात तर षटकाराने चौकार. बाउंड्रीज खेचत असताना रोहितच्या बॅटमधून या 46 धावा आल्यात. कालच्या पूर्ण दिवसात जर पाहिलं तर 3 अर्धशतक आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यात रोहितची कमाल धमाल ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडूवरती 35 धावा. फुलटॉस चेंडू फटका समोर खेळलाय. फटका फसलाय लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. प्राइजिंग विकेट. अक्षयने विकेट मिळवली आपल्या टीम साठी. रोहित जो 10 चेंडू 46 धावांची ही झंझावाती जबरदस्त खेळ आपल्या टीम साठी करत असताना रोहितची विकेट गमावले मांद्रेम क्रिकेट टीमने. 7 विकेट डाऊन. टीमची धावसंख्या 58 रन. ज्या विकेटच्या शोधात होता बांदेश्वर क्रिकेटर्स शिवोलीम क्रिकेट टीम, अखेर ती विकेट मिळाली. या स्लॉक षटकात अक्षयच्या अकाउंट मध्ये रोहितला आउट केलं. लॉंग ऑफला एक चांगला झेल पकडलाय. नवीन वाटर आता मैदानाच्या आतमध्ये असतील स्ट्रायकिंग एंडला. $58 रन, लॉस ऑफ 7 विकेट. 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग. चांगला चेंडू वेगात टाकलाय. बॅट जरूर फिरवली मोठ्याने. बॅट स्विंग जर पाहिले तर अगदी प्रचंड वेगाने, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. डॉट बॉलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 58 रन, लॉस ऑफ 7 विकेट. अक्षय असेल राईट अप ओव्हर द विकेट. नेक्स्ट मॅच साठी आपण पाहतोय भाव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सुरला. ज्या सगळ्या टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि भूमिका 11 कानका क्रिकेट टीम साठी बॅटिंग असेल पहिल्या इनिंग दरम्यान. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू आडवा बॅटने फटका. मिड विकेटला प्रोटेक्शन फिल्डर आहेत त्यांना सिंगल मेल आणि सिंगल टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 59 रन. 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग. रोहितने 46 धावा बनवल्यात आपल्या टीम साठी. अगदी एकाकी झुंज मैदानाच्या आतमध्ये रोहित कडून पाहायला मिळाली, परंतु अक्षयने विकेट अखेर ती मिळवलीत या षटकात. मिस्टायमिक फटका. चेंडू हवेत, परंतु नो मॅच लँड मध्ये शॉट कव्हरला चेंडू त्या ठिकाणी रोखण्यात आलाय. सिंगल अंतिम चेंडूवरती आणि सिंगल टीमची धावसंख्या 60 रन. येणारा 6 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 6 बॉल 33 रन्स रिक्वायर्ड. Last 6 ball required 33 runs to win. लास्ट ओव्हर साठी श्रीराम पाहायला मिळतात. शिवलीम क्रिकेट टीम कडून स्ट्रायकिंग एंडला कृष्णा. पहिलाच बॉल खुलवा टप्पाचा पाहायला मिळाला. खुला टाकला अलॉंग दी कार्पेट. फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने सिंगल मेल आणि या सिंगल टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती 61 रन, लॉस ऑफ 7 विकेट. कमबॅक केलाय शिवलीम क्रिकेट टीमने मागच्या षटकापासून. सरा बॅटने समोर फटका. खूप टायमिंग चांगला जुळलाय. चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बेतकर ट्रॉफीचा आलाय ऋषिकेशच्या बॅटमधून. 67
ऋषिकेश स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तयार. यावेळी मिस्टामिक फटका, चेंडू हवेत स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरून आलेत आणि काय कमालीचा झेल टिपलाय. अजून एक विकेट. 8 विकेट डाऊन 30. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शिवलिम क्रिकेट टीम साठी आपण पाहतोय 2 स्पेल दरम्यान 5 विकेट मिळवल्यात प्रल्हाद याने. काय कमालीचे स्पेल मैदानात टाकलेत प्रल्हादने. नवीन बॅटर बॅटिंग साठी पहिलाच बॉल फेस करत असताना आडवा बॅटने चेंडू खेचलाय. मिड विकेटच्या वरून पाठवलाय. सरळ प्रेक्षक वर्ग स्टॅन ऑन डिलेवर. बेतकर ट्रॉफीचा क्रॅकिंग षटकार. 73. चेंडू वाईट बॉलचा सिग्नल आणि या वाईट बॉलने टीमची धावसंख्या 74. लॉस ऑफ 8 विकेट. 2 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पुढे टाकलाय. समोर फटका खेळ आहे. हवेत आहे आणि टायमिंग देखील खूप चांगलं जुळलं आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. अजून एक दमदार षटकार. परंतु हे मोठे फटके येण्यासाठी नक्कीच थोडासा उशीर म्हणावा लागेल. कारण या मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. सुरुवातीच्या काही षटकापासून एक चांगला स्टार्ट मिळणं हे अति आवश्यक होतं माद्रेम क्रिकेट टीमसाठी. परंतु काय कमालीची गोलंदाजी प्रल्हाद कडून पाहायला मिळाली. अजून एक चेंडू टाकावा लागेल या ओव्हर दरम्यान. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 81 रन. फुलटॉस चेंडू फटका खेळ आहे मिड विकेटला आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ऑन फील्ड अंपायरने टीव्ही ते अंपायरकडे नक्कीच जाता. रेफर पाठवलाय या चेंडूची हाईट पाहण्यासाठी. षटकाराला टीमची धावसंख्या 87 रन. 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग. बॉलची हाईट फेर डिलिव्हरी. षटकार आलाय परंतु षटकार येण्यास खूप उशीर झालाय. 5 धावांनी या सामन्यात पराभूत व्हावं लागतंय मॅव्हरिक्स माद्रेम क्रिकेट टीमला. परंतु काय खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमने. या इनिंग दरम्यान रोहितच्या बॅटमधून त्या 46 धावा 10 बॉलवरती आणि अंतिम या देश षटका दरम्यान मोठे फटके देखील नवीन बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगला खेळ दोन्ही टीमने केला. परंतु क्रिकेटमध्ये विजय आणि पराजय हा खूप महत्वाचा नेहमीच समजला जातो आणि तो पहिला पराभव या स्पर्धेतील मॅव्हरिक्स माद्रेम क्रिकेट टीमला मिळालाय. बांदेश्वर क्रिकेटर्स शिवलिम क्रिकेट टीमने या सामन्यात चांगली कामगिरी करत असताना विजय मिळवलाय. या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच 2 षटक आणि 5 विकेट प्रल्हाद ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. या मॅच मधील विनंती असेल प्रल्हादला की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आता इकडे आपण नक्कीच प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देत असताना सन्मानित करणार आहोत प्रल्हादला. 2 स्पेल दरम्यान 5 विकेट. नेक्स्ट मॅच साठी भाव्यांश स्पोर्ट